नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्यातलाच किस्सा सांगतो. मी पुण्यामध्ये ना ॲनिमल एन जी ओमध्ये काम करतो. ॲनिमल वेलफेअरचं एक एन जी ओमध्ये काम करतो. नक्की काय काय करतोस? भरपूर उद्योग करतो. मला प्राणी आवडतात खूप, म्हणजे मी कोणत्या पण प्राणीला मला दिसलं की मी लाड करेल, असं सीन आहे. तर मी त्या एन जी ओमध्ये काम करत होतो. नवीन मी पुण्यात पण नवीन होतो, एन जी ओमध्ये पण नवीनच होतो. मला माहीत नव्हतं ॲक्च्युली कशी काय प्रोसेस असते. आणि त्यांना असं वाटायचं की आता कसं हा बॅचलर आहे, तर याला आपण कधी पण कॉल करू शकतो कोणत्या पण एमर्जन्सीमध्ये. एमर्जन्सीमध्ये याला कॉल करू शकतो, याचा पर्सनल फ्लॅट पण आहे. तर हा सपोज काही एखादा इंजर्ड असेल कोणी ॲनिमल, तर हा घेऊन जाऊ शकतो फ्लॅटवर डायरेक्टली. तर मला असं काम करून झाले होते 2-2.5 वर्ष, आणि मी चांगला पॉप्युलर झालो होतो. आमचं एक सिंहगड रोडचं होतं. तर मला ते लोक सगळे ओळखायला लागले होते, आणि माझा नंबर पण भरपूर ठिकाणी शेअर्ड होता की काय पण झालं तर ते मला कॉल करायचे एमर्जन्सीमध्ये. तर तोपर्यंत ना मला पुण्यातला एक एरिया आहे, म्हणजे तळजाई बोलवलं आहे. तळजाई माताचं मंदिर आहे आणि एक प्रॉपर जंगलसारखा एरिया तो. सिटीच्या एकदम मधोमध. मला माहीत नव्हतं, मी फक्त ऐकून होतो की हे आहे. आणि मी म्हटलं ठीक आहे, हे काय आउटस्कर्ट्समध्ये तर नाही आहे ना, स्वारगेटच्या इतक्या जवळ आहे म्हटल्यानंतर हे सिटीमध्येच झालं. मी मॅपमध्ये बघितलं, म्हटलं ठीक आहे. मला कॉल आला होता रात्री 1-2 वाजता, म्हणजे 1 वाजता कॉल आला होता की आम्ही एका कुत्र्याचं रडणं ऐकलं, आणि तो बहुतेक तरी कशात तरी अडकला आहे जाळ्यात वगैरे. आणि तो खूप म्हणजे 1-2-3 तासापासून कंटिन्यू रडतो आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, तो अडकला वगैरे असेल, पडला असेल कुठेतरी. मी म्हटलं मी जातो, आणि पाऊस चालू होता. मग ही लोक मला बोलले, एक काम करू, आपण तुझ्यासोबत ॲम्ब्युलन्स पण पाठवतो, पण ॲम्ब्युलन्स सध्या अवेलेबल नाही आहे. तर तू एक काम कर, तू जाऊन बघ की खरंच आहे आणि ॲम्ब्युलन्सची गरज आहेच का. नाही तर कधी कधी काय होतात की काही कुत्र्यांना थोडंसं पण म्हणजे अडकलेले असतात पाय वगैरे, तरी पण ओरडतात. तर ते बोलत होते की जर सुटून जात असेल तर ठीक आहे. मी म्हटलं ओके डन, मी जातो. मला माहीतच नाही पाऊस चालू आहे. मी रेनकोट वगैरे घातला आणि गेलो तिथे. आता मला कुत्र्यांची भीती नाही वाटत, ठीक आहे. मी 700 कुत्रे सोबत एका म्हणजे एका केजमध्ये 700 कुत्रे होते, आणि मी एकटा होतो. मी एका कुत्र्याला पकडून आंघोळ घातली आहे. मला कुत्रे अजिबात भीती नाही वाटत, कितीही डेंजर असू दे, किती खराब दिसू देतो कुत्रं, मी नाही घाबरत. तिथे गेलो, मी त्या कुत्र्याला पहिले शोधत होतो. मला तो सापडायलाच तयार. मी रोडने बघितलं, नव्हता दिसत. आणि एकतर त्या पॉईंटला तेव्हा 2018 गोष्ट आहे ही, की तळजायला लिटरली अजिबात लाईट्स नव्हते. ते डेव्हलपमेंटमध्येच होतं, लाईट्स नाही, काहीच नाही, आणि लोकं पण नाही, आणि पाऊस सुरू आहे. मग मी म्हटलं यार काय करू मी आता. मी मोबाईलचा टॉर्च लावला आणि मी फिरतोय. तर रोडच्या साईडने फिरतोय, फक्त कॉन्क्रीट म्हणजे जिथे मला रोड दिसतोय तिथे फिरतोय मी इकडे तिकडे कुठे जंगलमध्ये जात नाही आहे. मला मग एका पॉईंटला आवाज यायला लागला कुत्र्याचा. मी म्हटलं ठीक आहे. मग मी वाट शोधली, एक अशी होती मधनं वाट होती जंगलच्या. मी गेलो चलत मला ना त्या एकाच इंटेन्सिटीने आवाज येतो कुत्र्याचा. म्हटलं हा आहे कुठे, की मी याला सर्कलिंग करतोय, म्हणजे मला एकसारखाच आवाज येतो ना, असं पण नाही की मी दूर जातोय त्याच्या की जवळ येतोय. मी कसं तरी 1 तास फिरून शोधलं त्याला शेवटी. तर तो माहिती आहे का तुला, असं वेलमध्ये अडकलेला होता. पण म्हणजे तो इझिली सुटू शकत होता त्या वेलमधून. तो त्या वेलमधून इझिली सुटू शकत होता. म्हणजे मला त्याला सोडायला हार्डली 2 मिनिट पण नाही लागले. मी लिटरली अशी त्याच्या पायावरून ही वेल काढली, मानेत अडकलेली वेल काढली. त्या कुत्र्याला कुठेच काही लागलेलं नाही, काहीच नाही. म्हणजे असं सपोज इंजर्ड असेल तर त्याला निघता नसेल येत. तो फक्त रडत होता. मी म्हटलं हा कुत्रा का रडत होता. मग मला ॲम्ब्युलन्सचा फोन आला. तर मी म्हटलं नाही तो इंजर्ड नाही आहे, मी त्याला सोडला आहे. आणि मी त्यासाठी घेऊन पण गेलो होतो पेडिग्री वगैरे माझ्या डिक्कीमध्ये कायम असायचं, की म्हटलं सपोज इंजर्ड असेल, पाणी वगैरे मी सोबतच घेऊन गेलो होतो रेनकोटच्या खिशामध्ये सगळं. म्हटलं याला काहीतरी खाऊ घालतो, हा खूप वेळपासून अडकलेला आहे, काही खाल्लं वगैरे नसेल तर. मी त्याला त्या वेलमधून काढल्यानंतर तो माझ्यावरच इतक्या जोरात भुकला, म्हणजे असं डायरेक्ट चावायला अंगावर. अटॅक असा होता की तो आता मला मारून टाकेल. मी कसं तरी त्याला टॅकल केलं, आणि मी त्याला असं ढकललं एका साईडला. तर तो असा थोडासा पडला जाऊन. मग मला वाटलं यार त्याला लागलं असेल परत एकदा. तो उठला आणि पळून गेला, कुठेच थांबला नाही. मग मी म्हटलं सोड, आता गेलाय, वाचलाय, सोडून द्या. मी तिथून निघालो ना, असे तुला सांगतो 10-15 कुत्रे असे मला सर्कल करून उभे आहेत, आणि सगळे हाऊल करतात, नुसतं रडतात. आणि असे हाऊल, ते वुल्फ नाही का, ते वॅम्पायरच्या मूवीजमध्ये कसे वुल्फ हाऊल करतात, तसे हाऊल करतायत. मी म्हटलं आता यार काय करू मी. आणि माझ्याकडे असं एवढं पण फूड नव्हतं, डिक्कीमध्ये होतं माझ्या गाडीच्या ठेवलेलं, माझ्या खिशात नव्हतं.
म्हटलं मी काय करू. मम्मी काय केलं माहिती आहे का, असंच ना एक 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 पेडिग्रीचं बिस्किट असं त्यांच्याकडे फेकलं. ते कशालाही रिस्पॉन्ड करायला तयार नाही. फक्त तुझ्याकडे बघतायत, ते माझ्याकडे बघतायत, एकदा माझ्याकडे बघतायत आणि वर तोंड करून हाऊल करतायत. मी इतका घाबरलो. मी म्हटलं, आणि एक तर पाऊस इतका चालू आहे ना, म्हणजे असा, आता तुला तर माहिती आहे मुंबईमध्ये एकदम जोरात पाऊस आहे, बेकार पाऊस एकदम बेकार. म्हणजे मला रेनकोट घालून पण मी भिजतोय असं, अशी कंडिशन. मी इतका घाबरलो, म्हणजे मला इतकी भीती वाटली त्याची. मी म्हटलं मी याच्यानंतर मी नाईट केसेस घेणारच नाही. मी कसं तरी त्या मी माहिती आहे का, मला असं वाटलं मी त्या कुत्र्यांच्या मधून निघेल तर ते मला चावतील वगैरे काही. मी कसं तरी त्यांच्यामधून निघालो आणि असं थोडंसं बाहेर येऊन बघतोय. माझ्या हातात मोबाईल आहे, टॉर्च चालू आहे. ते कुत्रे असे प्रॉपर एक सर्कल करून हाऊल करतात. तो व्हिडिओ वगैरे काढलेला का? नाही, अरे त्या पॉइंटला मला काहीच सुचत नव्हतं. माझ्या हातात मोबाईल, माझे हातपाय थरथर कापतात. मी बाहेर आलो, मला फोन आला आमच्या त्या जो NGOचा हेड होता त्याचा फोन आला की काय झालं ते कुत्र्याचं. माझं तोंडच नव्हतं, माझे ते बोलतात ना अशी, हां, माझे शब्दच फुटत नव्हते, मला बोलताच नव्हते. तो बोलतो तू का घाबरतोय. म्हटलं अरे मी घाबरत नाही आहे, मी तुला घरी जाऊन कॉल करतो. म्हटलं ठीक आहे. तो बोलला ठीक आहे. मी गाडी काढली आणि तिथून सरळ घरी आलो. रेनकोट वगैरे काढला. मी आतमधून पूर्ण भिजलो रेनकोट घालून सुद्धा. पण मी कपडे वगैरे चेंज केले, सगळं केलं. आणि तो तरी पण तो होता. त्याने मला परत फोन केला की तू पोहोचला का घरी वगैरे. हे मला घरी यायला 4:30 झाले आहेत. मी घरी आलो आणि मी एकटाच होतो तेव्हा फ्लॅटवर. पण माझे मित्र वगैरे सगळे घरी गेलेले होते. आणि माझ्या फ्लॅटवर पण एक डॉग होता तेव्हा, एक फोस्टर करत होतो मी, छोटाच होतो, 3 महिन्याचा पप्पी होता. मी म्हटलं तो झोपलेला होता, त्याला काहीच नव्हतं असं. तर मी म्हटलं यार काय, म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्या अंगावर कोणी बसलेलं तर नव्हतं की डॉग्स त्याला बघून हाऊल करत होते असे. म्हणजे मी इतका घाबरलो. तर मी म्हटलं सोड. मी त्याला फोन केला, त्याला म्हटलं हे बघ त्या डॉगला सोडलं, त्याला काही लागलेलं नव्हतं, तो गेला म्हटलं, तो ठीक आहे, केस क्लोज करून टाक म्हटलं. त्यांना सांगून द्यायचा फोन आला होता त्यांना की झाला आहे म्हणून. हा किस्सा घडला माझा 2018 त्याच्यानंतर मग मी म्हटलं नको यार हे रात्री मला, मी खूप घाबरलो होतो. म्हणजे तुला सांगतो ना, घाबरलो होतो मी प्रॉपर. तुला सांगितलं भीती आणि घाबरण्यामधला फरक. घाबरलो होतो मी, इतकी फाटली होती माझं घर तिथून फक्त 10 किलोमीटर होतं. पण माझं कंटिन्यू डोक्यामध्ये तेच सुरू होतं की ते का भुकत होते. आणि माझं असं होतं ना की मागे वळून बघू की नको. प्रॉपर प्रत्येक पॉईंटला मी घरी आलो, लिफ्टचा डोअर पण नव्हता लावला मी, प्रॉपर डायरेक्ट फ्लॅटमध्ये गेलो आणि झोपलो. आता हे तेव्हा झालं. मी त्यानंतर तो NGO सोडला. मी म्हटलं नको, जमत नाही, हे जमत नाही. म्हणजे माझा मूडच गेला होता त्यातून. मी एक स्टोरी वाचली होती मध्ये, काय होतं माहिती आहे का की एक असे म्हणजे असे लहान लहान मुलं, तर ते खेळत असतात असं, घरापासून दूर खेळत असतात. त्यांचं घर असं गावात असतं. ही वेस्ट बेंगॉलच्या साईडची स्टोरी आहे. गावापासून थोडंसं दूर असतं त्यांचं घर. आणि तर ते ना खूप उशीर होतो त्यांना खेळायला, असं म्हणजे 7-8 वाजून जातात. मग त्यांना असं वाटतं की आता आपल्याला आई रागवेल. तर ते काय बोलतात की चल ठीक आहे, एक काम करू, घरी जाता जाता रस्त्यात आपल्याला एक ही लागते, म्हणजे काय म्हणतात त्याला, नदी लागते, झील असं पॉन्डसारखं. तर तिथे थांबू आणि पटकन 1-2 मासे पकडून घेऊ. आता कोलकाता माहिती आहे ना, वेस्ट बेंगॉल साईड ते मासे खातात. आपण 1-2 मासे पकडून घेऊ. मग कसं आईला जर दिलं तर तिला सांगू पण शकतो की आम्ही मासे पकडत होतो म्हणून उशीर झाला. ती पण काही बोलणार नाही मासे घेऊन. मग ते बोलले की हां ठीक आहे चालते. हे गेले आणि तिथे बघितलं तर तिथे ना त्यांना काय दिसलं माहिती आहे का, तिथे असे 4-5 लोक बसलेले दिसले त्यांना. मग यांना काय वाटलं की चला चांगलं आहे, 4-5 लोक बसलेत म्हणजे यांनी आता मासे पकडलेले असतील, आपण त्यांना थोडंसं असं प्लीज वगैरे बोलून त्यांच्याकडून 2 मासे घेऊ आणि घरी जाऊ. हे जसे तिथे गेले ना तर ते 4ही लोक गायब. आणि तिथे त्यांना असं एक ह्युमन लेग, पाय दिसला जो अर्धा जळत होता, लेग पीस. हां. तर हे तिथून पळत गेले घरी. आणि घरी जाऊन त्यांच्या आईला सांगितलं की असं असं झालं. लेट का झाले त्यावर तर पहिले शिव्या खाल्ल्या. मग आईला सांगितलं की आम्हाला असं असं दिसलं. मग त्यांच्या आईने पहिले तर त्यांना मारलं की तुम्ही लेट आले आणि त्यात पण तुम्ही असे उद्योग करून आल्यात. मग रात्री ते जेव्हा विचारत होते की सांग ना आई काय, म्हणजे का आम्हाला असं दिसलं, तर ते बोलले की ते जे 4 जण होते ना ते शैतान होते आणि ती बॉडी खात होते. तुम्ही त्यांना जाऊन डिस्टर्ब केलं आहे तर ते तो त्यांचा तो पाय तिथे सोडून गेले. ते म्हणजे ते डेमन्स होते ते लिटरली, आणि ते बॉडी खात होते. त्यांनी कुठून तरी आणले असेल आणि मग ते गायब झाले अचानक. आता ते असं पण होऊ शकतं की ते आता तुमच्या मागे येतील की तुम्ही त्यांना डिस्टर्ब केलं म्हणून. आता अशा खूप स्टोरीज आहेत यार. नारायण धारप करून लेखक आहेत, त्यांचे पण भरपूर अशा गोष्टी आहेत.
खूप. तर तेच तर मागे ती एक सिरियल डिस्कस करत होतो आम्ही, काय नाव होतं यार त्या सिरियलचं, विशाल बरोबर केलेली ना ती, महेश कोठारेंनी डायरेक्ट केलेली. मराठी सिरियल्स वगैरे बघत नाही मी अरे जास्त. खूप खतरनाक सिरियल होती यार ती, आणि त्यांच्या नारायण धारप त्यांनीच लिहिलेली, त्यांच्या पुस्तकावर होती. खूप भारी सिरियल होतात, पण असं काही ना काहीतरी करत राहायचे. खूप. पण मजा आली भाई तुझ्यावर बोलून. तुला अजून काय बोलायचं आहे? अजून तर भरपूर आहेत. मी डेथवर तसं एक म्हणजे आपण एक वेगळा पॉडकास्ट करू शकतो की कसं होतं, म्हणजे आफ्टर डेथ झाल्यानंतर म्हणजे आपल्या इथं खूप सारे रिच्युअल्स आहेत ना, एवढ्या रिच्युअल्स काय आहेत याच्या मागचं सिग्निफिकन्स, म्हणजे याच्यावरती एक वेगळा पॉडकास्ट करू शकतो आपण प्रॉपर. करूया आपण लवकरच. डेथवर, आफ्टर लाईफवर. डेथ आफ्टर लाईफ. तुम्हाला जर अजून एक अशा डेथवर वगैरे पॉडकास्ट बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही पुढच्या वेळी नक्कीच असं काहीतरी रेकॉर्ड करू. आणि आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुला भाई काय लास्ट मेसेज द्यायचा आहे लोकांना? तुला कसं वाटलं आज येऊन? तर लॉंग टाईम आपण जवळजवळ 1.5 तास मला वाटतं जास्त बोललोय. आणि मला तर भारीच वाटलंय. मी खूप म्हणजे मला खूप टाइम झाला आता हे भंकस पॉडकास्टला सबस्क्राईब करून. आणि मी कम्प्लिटली फॉलो करतोय. मी नवीन जेव्हा पण नवीन पॉडकास्ट येतात मी सगळे ऐकले आहेत कम्प्लिटली टोटल. आणि मी कन्झ्युम करतोय. म्हणजे मी असं नाही घेत की म्हणजे आता माझं कसं, माझ्यामध्ये क्युरियोसिटी खूप आहे. मला नवीन गोष्टी जशी कळाली ना तर मग मी त्याच्या डेप्थमध्ये जाऊन बघतो. जसं आता ते कोकणातले 14 भूत आपण तुम्ही केले होते पार्ट 1 पार्ट 2. मी त्याच्यावर पण मग खूप रिसर्च केली की काय असतं काय नसतं. त्याच्यावर मुंजावरून मूवी आलाय. ते पण म्हणजे मला आवडतं. काय पण म्हणजे हे फक्त हॉरर नाही, बाकी सेन्समध्ये पण मी खूप आता डार्क किंवा कोणत्या गोष्टीचं असं, कोणते पण जे गोष्टी टॅबू आहेत स्पेशली, ज्या गोष्टींना आपण टॅबू बोलतो. जसं लोक आपल्या घरचे आपल्याला शांत करतात की नको या गोष्टी नको बोलू, घरात डिस्कस नको करू. जसं डेथवर तर लिटरली आपण घरात डिस्कस करतच नाही. आपल्या घरचे डायरेक्ट बोलतात की काय मरण्याच्या गोष्टी करतोय. बरोबर. तर मला आवडतात या गोष्टी. मला या टॅबू गोष्टी आवडतात. मी या खूप जास्त कन्झ्युम केल्या आहेत. मी बघितल्या आहेत, वाचल्या आहेत. माझं प्रचंड वाचन झालं त्याच्यावरती. तू काय रेकमेंडेशन देशील लोकांना की काही, म्हणजे जर त्यांना असं काही वाचायचं असेल तर त्यांनी कोणती बुक प्रिफर करावी? त्यांनी आता मी तर ज्या लेवलला आहे तर त्या लेवलला त्यांनी एकदम पोहोचू नये असं मला वाटतंय. पण त्या लेवलला आहे तू, असं कोणत्या स्टँडर्डला आहे? आता तू जसं आता आपण जसं डिस्कस केलं तंत्रमध्ये ते कर्ण पिशाचिनी वगैरे, ते जर तुम्ही एकदम त्या लेवलला जाणार ना तर मग तुम्हाला स्टार्टिंगचे ॲस्पेक्ट समजणार नाही की साधना काय असते, कसं साधायचं असतं, कोणती आपण म्हणजे आता आपण हातात दोरे पण बांधतो, तर मग कोणता दोरा कधी बांधायचा, कसं बांधायचा, एवढ्यावर डीपमध्ये तिथे एवढ्या डीपमध्ये असतात गोष्टी, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला तर्क दिलेला असतो. जसं ही गोष्ट का घडते आपल्यासोबत, प्रत्येकाला एक रिझन असतं ना. तर ती रिझनिंग मग आपलं कसं होतं, जर आपण एकदम टॉपला गेलो मग आपल्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स येतात. मग एका पॉईंटला इतके क्वेश्चन्स येतात की आपल्याला वाटतं की नाही हे खोटं आहे. बरोबर, आपण त्यालाच खोटा आणि खरामध्ये आपण काय म्हणतो नाही हे होऊच नाही शकत, कारण आपल्याकडे मग ती प्रॉपर रिझनिंग नसते ना. तू डायरेक्ट 10th फ्लोअरला गेला तर तुला पहिल्या 9 फ्लोअरमध्ये काय आहे हे तुला माहितीच नाही आहे. आणि आहेत की नाही तेही तुला आहेत की नाही ते पण नाही माहिती ना. इझिली जर तू 10th फ्लोअरला पोहोचला तर तुला माहितच नाही ना की स्ट्रगल काय आहे तो फर्स्ट टू 9th फ्लोअर नक्की तिथे काय आहे. तर मग कसं होतं माहिती का, जर आता इंटरेस्ट आहे ना तर मग एका थोड्या वेळासाठी असं, आता पण जेवायला बसल्यानंतर, आता तू जेवायला बसलाय, तू बटर चिकन खातो, तर तुझा काय असतो होल, मला बटर चिकनच आवडतं. तू तेव्हा हे नाही विचार करत की यार मुगलाई तर याच्यापेक्षा भारी लागतं. आपण हा नाही विचार करत ना, जे आपण खातोय तेच कन्झ्युम करतोय. तर मग मला असं वाटतं की जे आपण सध्या कन्झ्युम करतोय ते त्याच्यावरच फोकस केला पाहिजे. त्याच्यामधून जर तुला मग पाय काढायचे आहेत ना तर मग नंतर बघ, एकदा केल्यानंतर मग म्हणजे हे कन्झ्युम करून घे, त्याच्यानंतर मग तू बघ की तुला याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे. जसं माझं तेच झालं, माझ्यासोबत हॉरर किस्से घडत गेले, मग मी त्याच्यावरती रिसर्च केला की हे का घडत आहे, ड्रीम्स का येतात. इन्सेप्शन लेवलचा. पण तू बघितलंय का क्रिस्टोफर नोलनचं पण, तो जेही असे मूवीज वगैरे बनवतो ना त्यावरही तो प्रॉपर असे रिसर्च तिकडच्या आता तो मला वाटतं मध्ये आलेलं की तेव्हा तो इंटरस्टेलर बनवत होता तेव्हा त्यांनी प्रॉपर असे हार्वर्ड मधले वगैरे असे प्रॉपर सायंटिस्ट आणि रिसर्चर्स वगैरे ठेवून त्यांनी ते तर्क म्हणजे हे बरोबर आहे की नाही आहे, थिसिस हायपोथेसिस बरोबर प्रॉपर मांडले होते आणि त्याच्यावर त्यांनी काहीतरी बनवलं. तेच ना, कारण कसं आहे, क्वेश्चन करणारे भरपूर लोक असतात. आणि एकाने केला की मग सगळ्यांना करायचा असतो. एकाच्या क्वेश्चनला थोडासा डायमेन्शनच नव्हता, लोक मानतच नव्हते. मग नंतर हळूहळू आता ते कुठे की नाही टायमिंग हा डायमेन्शन आणि एकीकडे जास्त आहे तर दुसरीकडे तो कमी आहे.
पण मजा आली. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.